आज ना मला कोणीतरी स्वार्थी म्हटलंय आणि दुसरं विसरं कोण नाही, माझा मित्रच आहे. आणि का म्हटलंय ना ते पण सांगते. त्याचा एक भाचा आहे जो की व्हिडिओ बनवतो. तर त्याने त्याचे व्हिडिओ मला पाठवले आणि बोलला की हे तू तुझ्या स्टोरीला ठेव. आता मी बघितले आणि मला तितकं काही आवडलं नाही, तर मी बोलले की मला नाही आवडले व्हिडिओ. जर मला एखादा आवडला तर मी ठेवेन. कारण लहान मुलांनी लहान त्यांचा निरागसपणा दाखवला तर ते जास्त चांगलं वाटेल. आणि त्याच्यामध्ये काहीतरी असं ॲटिट्यूड वगैरे असं टाईप डायलॉग होते ते जे की मला नाही आवडले. तर मी डायरेक्ट नाही बोलले. तर त्यावर त्याचं असं म्हणणं होतं की तुझ्याकडे आता फॉलोअर्स आहेत ना, म्हणून तू स्वार्थी झाली आहेस. तर मग मला एक गोष्ट आठवली. जेव्हा मी सुरुवातीला व्हिडिओ बनवायचे, माझं वेट लॉसचं चॅलेंज मी घेतलं होतं पहिल्यांदा आणि तेव्हा माझ्या व्हिडिओला व्ह्यूज नव्हते जायचे, 500 ते 1000 व्ह्यूज वगैरे जायचे. आणि मी ह्यालाच रिक्वेस्ट केली होती की त्याच्याकडे 2000 फॉलोअर्स होते आणि माझे फॉलोअर्स तेव्हा 100 होते. तर मी त्याला रिक्वेस्ट केली होती की माझा व्हिडिओ तुझ्या स्टोरीला ठेव, म्हणजे थोडे जास्त व्ह्यूज जातील, लोक बघतील. तर त्याचं असं त्यावर म्हणणं होतं की माझ्या घरातले बघतात, माझ्या गावचे लोक बघतात, असं मी नाही ठेवू शकत. आणि आय एम ओके विथ इट, लाईक काच ना, म्हणजे त्याला नसेल ठेवायचं नाही ठेवलं, पण फक्त मित्र आहे म्हणून मी त्याला बोलले होते ठेव, असं मी कोणाला बोलत पण नाही. आणि आज माझ्याकडे पण माझे 40-45 हजार माणसं आहेत, जी अनोळखी आहेत, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मला इतकं प्रेम देतात, जे की माझ्या ओळखीच्या लोकांनी मला नाही दिलं. मग माझा पण काहीतरी हक आहे ना, डिसिजन, की मला माझ्या लोकांना काय दाखवायचं आहे किंवा काय नाही दाखवायचं आहे. मग मी याच्यामध्ये काय स्वार्थीपणा केला? जर तुम्ही मला माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये सपोर्ट नाही करायला, तर तुम्ही कसं एक्सेप्ट करताय की मी तुम्हाला सपोर्ट करेन? सॉरी. आणि जर तुम्ही खरंच खूप छान काम करत असाल तर मी नक्कीच करेन. असं नाही आहे की मी नाही करणार, पण एखादी गोष्ट मला नाही आवडली तर मी काच करू? आता तुम्हीच सांगा ना, या कमेंट सेक्शनमध्येच सांगा या व्हिडिओच्या, की मी चुकीचं केलं आहे, माझं काही चुकलं आहे का?